आणि आता मला जायचंय गाईस महालक्ष्मीला, म्हणजे ॲक्च्युली महालक्ष्मी मंदिराला मला जायचंय। इथे रिक्षाला एवढी डिमांड यासाठी बिकॉज इथे मीटरवर चालता, म्हणजे एक सीट बसवली ना तर दुसऱ्याला बसवता नाही येत। सिद्धिविनायकचं दर्शन केल्यानंतर तिथे ना एक खूप फेमस वडापाव आहे अशोक वडापाव, तर तिथे जाऊन मी तो खाऊ। मी पोहोचलेले आता सिद्धिविनायकला, तिथे आहे गणपती बाप्पांचं मंदिर। गणपती बाप्पा मोरया। सिद्धिविनायकच्या वॉकिंग डिस्टन्सवरच होतं अशोक वडापाव। मी इथे एकदा आलेला होता रात्री सिद्धिविनायकवरूनच, पण काहीच लाईन नाही होती आणि आता बघा ना माझ्या मागे लाईन लावावं लागतं। 70 रुपयाला आलंय, म्हणजे 30 रुपयाचा एक वडापाव, 2 आले 60ला आणि पाणी बॉटल। सर्वात फेमस वडापाव, सर्वात ओल्ड वडापाव या अशोक वडापाव, त्यामुळे एवढी हाईप आहे। गोड गोड लागतो यात, चटणी एवढी टाकून दिली खटाई, नॉर्मल वडापाव सारखा आहे। चला महालक्ष्मी मातेचे दर्शन झालेले आणि मी आता एक्सप्लोर करायला निघालेलो आहे हा एरिया। इथे जो पण राहतो ना तो करोडपती, प्रत्येकाच्या फ्लॅटची किंवा घराची प्राइस आहे ना करोडोमध्ये। गाईस तर मी आता आलेलो आहे लोढा टावरच्या खाली, आणि हे लोढा टावर आहे आणि इथून दाखवतो बघा अँटेलियाच्या खाली मी आता उभा आहे। राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असतील। वेलकम टू अवर न्यू ब्लॉग। गाईस खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवतोय मुंबईमध्ये, बट ॲनिवेज आता फक्त 6 महिने बाकी आहे मला जळगाव जाण्यासाठी, म्हणजे माझा कोर्स संपण्यासाठी। कोर्स संपल्यानंतर मी जळगावलाच जाणार आहे आणि हो मध्ये मध्ये मी मुंबईला येत राहील, असं इथे डेली नाही थांबणार आहे, कारण की मला पण माहिती ना घर ते शेवटी घरच असतं आणि माझं जे सगळं काम आहे ते घरूनच चालतं, म्हणजे ब्लॉगिंग वगैरे रील्स वगैरे सगळं ते तिथूनच आहे। हे तर मी इथे एक काही नवीन शिकण्यासाठी आलेलो होतो, ते आता मी शिकतोय। बस आता 6 महिने बाकी आहे, मग त्यानंतर मी तुम्हाला डेली ब्लॉग्स टाकत जाईल। इथे तर डेली ब्लॉग्स नाही होत माझे। आणि बाय द वे गाईस आता वाजलेले सकाळचे 11:15 आणि आता मला जायचं आहे गाईस महालक्ष्मीला, म्हणजे ॲक्च्युली महालक्ष्मी मंदिराला मला जायचं आहे। तर खूप छान एक मंदिर आहे, मी आधी पण जाऊन आलेलो आहे महालक्ष्मी सिद्धिविनायक, आणि बस दादर फिरेल परत इथे येऊन जाईल। तर आता सकाळचे 11:15 होत आहे, मला निघावं लागेल कारण की आता खूप ऊन आहे बाहेर, आणि जर जास्त टाईम झाला तर जास्त कडक ऊन होत जाईल। जसं इथलं ऊन आहे ना की बाहेरची येऊन त्यांना सूट नाही होत, तसंच आहे ना इथलं जेवण पण आहे की इथलं जेवण पर्टिक्युलर एरिया असतो, त्या एरियामधलं जेवण जास्त कोणाला सूट होत नाही। आता ज्या एरियामध्ये मी आहे ना तर त्या एरियामध्ये मी खाऊन तर घेतो, पण इथलं जेवण मला सूट होत नाही। जे घरची जी आठवण असते ना ती मला येते की यार मम्मी हे बनवून द्यायची, मम्मी ते बनवून द्यायची। मग त्यासाठी ना मी आता एक केलेलं आहे की मी डायरेक्ट इथेच बनवतो। इथे किचन पण आहे ना, तर मी इथेच बनवतो। आणि काल मी पोहे बनवले होते, मम्मीचा व्हिडिओ कॉल सुरू होता, मम्मी सांगत होती असं असं बनव, आणि बनवले एवढे टेस्टी लागले ना, मी म्हटलं आता जे पण काही बनवायचं असेल ते इथे बनवेल, मी भाजी वगैरे पण इथेच बनवेल, फक्त मी पोळ्या बाहेरून आणत जाईल। तर चला गाईस आता वाजलेले 12:15 आणि निघतो मी, मला पण घाई होते आहे, कारण की जर आता उशीर झाला तर येता येता उशीर होईल। काय गरम आहे, काय गरम आहे, का चटके बसत आहे। फेब्रुवारीच्या आता फक्त 12 फेब्रुवारी आहे, तरी एवढे चटके बसत आहे ना, काय सांगू। इथे गरमी खूप लवकर पडायला लागते। बघा किती मोठी ट्रॅफिक आहे, कारण की ते रस्त्याचं काम चालू आहे, सॉरी रस्त्याचं नाही, ते साईडला काही खोदायचं काम चालू आहे। अंकल वर्सोवा मेट्रो स्टेशन, चला सगळ्या ठिकाणी खोदणं सुरू आहे, प्रत्येक गलीमध्ये दोघी साईडने, इथून पण तिथून पण, त्यामुळे ट्रॅफिक लागून जाते आणि ट्रॅफिक लागल्यानंतर मीटर वाढतं, मीटर वाढल्यानंतर पैसे वाढतात। बस इथे माझी क्लास आहे, क्लासला सुट्टी आहे, त्यामुळे म्हटलं महालक्ष्मी मातेचं दर्शन करून येऊ। आता इथून मला जायचं आहे अंधेरी बाय मेट्रो, मी डायरेक्ट रिक्षाने पण जाऊ शकेल, बट रिक्षाने जाता जाता 80 रुपये लागतात, आणि इथून जर वर्सोवा मेट्रो स्टेशन गेले तर 25 रुपये, आणि रिक्षानंतर मेट्रोचे फक्त 20 रुपये, असे 45 रुपीजमध्ये काम होऊन जातं, आणि 10 रुपये लोकलचे, कुठून अंधेरी टू इथे आपलं महालक्ष्मीपर्यंत। इथे मी राहतो ना, इथून तर महालक्ष्मी स्टेशनपर्यंत 55 रुपीजमध्ये मी पोहोचून जाईल, नाही तर खूप पैसे लागतात। जर बाय ऑटो तर तिथे जात नाही, बाय कॅब गेले तर जास्त पैसे लागतात। हे बघा गाईस, हा आहे मुंबईचा म्हणजे ट्रॅफिकचा हाल। मुंबईमध्ये सर्वीकडे अशीच ट्रॅफिक लागलेली असते प्रत्येक ठिकाणावर, म्हणजे ना पॉईंटवर ट्रॅफिक असते आणि सिग्नल असतो, त्यामुळे काय होतं माहिती का, इथे रिक्षाला एवढी डिमांड यासाठी बिकॉज इथे मीटरवर चालता, म्हणजे एक सीट बसवली ना तर दुसऱ्याला बसवता नाही येत, कारण की त्याचं मीटर सुरू असतं, त्याला जिथे जायचं असतं तिथेच घेऊन जातं, म्हणून रिक्षांना एवढी डिमांड आहे इथे। चला गाईस मी पोहोचलेलो आता मेट्रोला, नाही पोहोचलेलो आहे ॲक्च्युली, माझ्याकडे कॅश नाही होती आणि ते रिक्षावाल्यांना मला कॅश द्यायची, त्यांच्याकडे ऑनलाईन नाही आहे,
हाच प्रॉब्लेम होतो कॅश नसल्याचा. माझ्याकडे सगळं ऑनलाईन होतं, कॅश नाही होते. आता ते काका घेऊन आलेले मला मेडिकलवर, ते म्हणे मी तुला करून देतो कॅश थोडीफार. चला गाईस, कॅशचं काम तर झालेलं आहे, म्हणजे कॅश भेटली नाही, मी ऑनलाईन टाकून दिले त्यांना, ते यांना देऊन देतील नंतर. कुठले काका तुम्ही? माझा इतकंच गाव रे, रायगड. हे का पाटील बिल्डिंग, त्या बिल्डिंग मध्ये राहता का तुम्ही? मजा येते का राहायला मुंबईमध्ये? माझा लहानपण मुंबईमध्ये गेला. हो का? चला आता मला मोठा पण जळगावमध्ये जाऊन करायचं. बाय बाय. बाय बाय गाईस, मी आता जातो. इथे मेट्रो स्टेशन आहे समोर. गाईस, तर मी आता आलेलो आहे दादरला आणि प्लॅनमध्ये थोडासा मी चेंज केलेला आहे. माझा असा आधी विचार आहे की मी आधी सिद्धिविनायकला जाऊ, नंतर मग त्यानंतर महालक्ष्मीला जाऊ. कारण की रस्त्यात जाता जाता आधी दादर पडतं. म्हटलं कसं महालक्ष्मीला गेलं मग तिथून पुढे चर्नी रोड आहे, तिथून मग मरीन्स लाईन आहे, तिथे पण जाऊ शकतो मी. तर मी असा विचार केला आधी मी सिद्धिविनायकला जातो. आणि आता आहे मी दादरचा रेल्वे स्टेशनवर. इथून बघा किती मस्त व्ह्यू येतोय. मस्त समोर फ्लायओव्हर आहे आणि गाड्या वगैरे चालत आहे. जातो आता खाली. गाईस, चला मी आलेलो आता दादरला. ॲक्च्युली ना स्टेशनच्या बाजूला जसा बाजार वगैरे लागलेला असतो, पुढे ना मस्त फुल वगैरे पण भेटतं, ते पण दाखवतो तुम्हाला. पण मला इथून आता शेअरिंग टॅक्सी करावं लागेल सिद्धिविनायकसाठी. ते बघा ना केवढे छोटे छोटे गाजर आहे. लाकडाचे ब्रश, लाकडाचा कंगवा, लाकडाचा रेझर, त्यानंतर बस ते इयरबड्स वगैरे. मला येऊन टोटल 7 महिने झाले. एकदा पण मी इथे नारळ पाणी नाही पिलेले मुंबईमध्ये. मला नारळ पाणी प्यायचं आहे, पण कुठे बीचवर जाऊन, तिथे छान म्हणजे एक वाईबी येते ते नारळ पाणी प्यायची. आणि मार्केट ना असं दोघी साईडला आहे फ्लायओव्हरच्या, तिथे पण आहे आणि इथे पण आहे. तिथे रेल्वे स्टेशन आहे आणि इथे पूर्ण मार्केट यार्ड आहे या साईडला. म्हणजे प्रत्येक गोष्ट इथे भेटते या मार्केट यार्डमध्ये. मला खायची इच्छा आहे, पण मी असा विचार करतोय सिद्धिविनायकचं दर्शन केल्यानंतर तिथे ना एक खूप फेमस वडापाव आहे, अशोक वडापाव. तर तिथे जाऊन मी तो खाऊ. पण आधी मी दर्शन करून घेईन गणपती बाप्पांचे, त्यानंतर जाईल मग मी खायला. मी म्हटलं आता दादरला आलेलोच आहे आणि एकटाच आहे, तर मी मार्केट पण बघून घेतो. असे काय आज पूर्ण दिवस मला सुट्टी आहे. मार्केट बघत होता तेवढ्यात मला एक कुर्ते दिसले. किती सुंदर सुंदर आहे ना, किती छान दिसत आहे कुर्ते. आता मी हेच बघत होतो आणि जस्ट म्हटलं पुढे पुढे जाऊ, तेवढ्यात दाखवून देऊ. म्हणजे ना इथे क्लोथचे खूप शॉप आहे, ते मला या साईडला बघायला भेटत आहे. आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे कपडे. उल्हासनगरला गेल्यानंतर याच्यापेक्षा मस्त मस्त कपडे असतात उल्हासनगरला, तिथे पण जायचं आहे. चला गाईस, तर मी आता पोहोचलेलो आहे तिथे जिथे सिद्धिविनायकला जायला टॅक्सीची लाईन असते. म्हणजे टॅक्सी लागता, शेअरिंग टॅक्सी. ह्याच आहे बघा, ह्याच त्या टॅक्सी आहे. आणि त्याआधी मी फूल वगैरे बघून घेतो. मी तुम्हाला सांगितलं होतं नाही तर खूप मस्त फूल वगैरे भेटतात, गजरे वगैरे भेटतात. हे बघा. चला आता फुलं वगैरे बघून झालेले आणि आता मी लाईनीत उभा आहे. इथून जाईल मी आता सिद्धिविनायकला. चला गाईस, मी पोहोचलेले आता सिद्धिविनायकला. तिथे आहे गणपती बाप्पांचं मंदिर सिद्धिविनायक. आता बघू किती गर्दी आहे म्हणून. नाही बंद आहे ना, हां आगे निकाल का. हे काय ना चप्पल काढायला यामुळे सांगता, कारण की त्यांच्या दुकानावरनं काही घ्यायचं नाही. नाही भैया ठीक आहे. नाही दादा, हां देऊन द्या. कितीला ऑनलाईन आहे का? आता जातो त्या आधी घेतो दुर्वा. कितीला एक? 20 रुपयाला 2. बरं, आज मला जास्त गर्दी नाही बघायला भेटत आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. आता इथे चप्पल काढतो तेव्हा स्टँड बंद आहे. पुढे स्टँड ओपन आहे. ओपन आहे स्टँड. स्टँड स्टँड चप्पलचं स्टँड घेतला आजी. हे चांगलं झालं गाईस की आज काहीच गर्दी नाही. नाही तर
जेव्हा चतुर्थी वगैरे असते ना, तर एवढी गर्दी असते की इथून अशी लाईनला सुरुवात होते. तेव्हा मुखदर्शनला 15-20 मिनटं लागतात, पण चरण स्पर्शला खूप टाईम लागत असेल. बट आज माझा असा विचार आहे की चरण स्पर्श करू, काही जास्त गर्दी नाही आहे म्हणून चरण स्पर्श करायची इच्छा आहे. चला गाईस, मी आलेला आहे मध्ये. चरण स्पर्शसाठी ना खूप टाईम लागेल, म्हणजे अर्धा पाऊण तास लागेल. 6 नंबरच्या गेटने जावं लागेल आणि मुखदर्शनसाठी इथूनच लाईन आहे. त्याआधी म्हटलं बजरंगबलीचे दर्शन करून घेऊ आणि टीका वगैरे लावून घेऊ. आता 6 नंबरच्या गेटला जावं लागेल आणि तिथून जाऊन मग चरण स्पर्श होईल. अशी आज गर्दी कमी आहे. ही लाईन आहे ना, इथे 100 रुपये देऊन 1 तास लागेल आणि फ्रीवाली आहे तिकडे पण तेवढाच टाईम लागेल. म्हटलं त्याने जाऊ ना, का उगाच पैसे वाया घालायचे आणि दर्शन करायचं. या एरियात मी पहिल्यांदा आलेलो आहे, सिद्धिविनायकच्या या साईडला. आधी तर मी तिथूनच जायचो मूक दर्शनसाठी, पण इथे ना यार मस्त फूल हार वगैरे खूप छान आहे. हे बघा, युनिक हार आहे गाईस. तर चला फायनली मी चरण स्पर्शच्या लाईनमध्ये उभा राहिलेलो आहे आणि 1 तास तरी लागेलच मला आता चरण स्पर्शसाठी गणपती बाप्पांच्या. आणि इथे पण आहे सिद्धिविनायक गणपती बाप्पा आणि ही आहे लाईन चरण स्पर्शसाठी आणि तिथे आहे मंदिर. प्रवेश नंबर 7. हाय, मला तर 6ने जायचं होतं, मी 7ला कसं काय येऊन गेला. मला पण बाहेर सांगितलं गेलं म्हणून मी इथे आला. आता थोड्या वेळ आहे फक्त, मग थोड्या वेळानंतर होऊन जाईल चरण स्पर्श. तर काही चला फायनली पोचलेलो आहे दर्शनासाठी. दर्शन करतो गणपती बाप्पांचे. मंदिर मामा की जय. तिकडे आहे गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर गाईस फायनली माझे दर्शन झालेले सिद्धिविनायकचे आणि मला 1 तास तरी लागला मला असं वाटतंय, कारण की मी टाईम बघितला नाही होता एंट्री केल्यानंतर. आता इथून मी जाईल अशोकचा वडापाव खायला आणि त्यानंतर महालक्ष्मीला जाईल. तिकडे महालक्ष्मी मातेचं दर्शन करेल. आणि हे होतं सिद्धिविनायक मंदिर. आता मी जातो जिथे माझी चप्पल काढली होती, तिथे परत चप्पल घ्यायला जातो मी. सिद्धिविनायकच्या वॉकिंग डिस्टन्सवरच होतं अशोक वडापाव. तर मी येऊन गेला आता अशोक वडापावला. पण मला नाही माहिती की इथे लाईन लावावं लागते यार, ते पण एक वडापाव घेण्यासाठी. लिटरली हे बघा यार, हाच तो अशोक वडापाव आणि हाय भाई, लाईन लावावं लागते लिटरली खरंच. मी इथे एकदा आलेला होता रात्री सिद्धिविनायकवरूनच, पण काहीच लाईन नाही होती. आणि आता बघा ना, माझ्या मागे लाईन लावावं लागते. लाईन लावावं लागते वडापाव घेण्यासाठी. ते पण आता 15-20 मिनटं म्हणे की 15-20 मिनटं लागतील म्हणे. वा, ते तिथे दुकान आहे आणि हे लाईनमध्ये आम्ही उभे राहिलेले आहे. हे सूर्य देवता आमच्यावर एवढे प्रसन्न होत आहे ना, डायरेक्ट आमच्यावरच येत आहे. काय करणार आहे, त्या एका वडापावसाठी ते उभं राहावं लागतंय. नहीं वो खाने का 1 मिनट मेरे और 4 मेरे को 2 देना. 6 पार्सल 2 4 पार्सल है जी देता हूँ. 2 देना और एक पानी बॉटल. 6-7 ना 10 रुपये छुट्टा दे दो. नहीं है एक जगह 3 कर, एक जगह 1 कर. गाईस तर फायनली वडापाव घेतलेले 2 घेतलेले मी. भूक लागलेली म्हटलं आता पोटभर खाऊन घेऊन एक पाणी बॉटल घेतलेली. 70 रुपयाला आलं आहे, म्हणजे 30 रुपयाचा एक वडापाव. 2 आले 60ला आणि एक पाणी बॉटल बघा. आणि कशा ठिकाणी आहे, म्हणजे एवढ्या ठिकाणी वडापावची शॉप आहे आणि एवढी गर्दी आहे. अजून पण लाईन तर आता खूप वाढलेली आहे. मी तिथे होता ना तेव्हा आता खूप जास्त वाढली. आता बरं भेटलं अर्धा तास उभं राहिल्यानंतर वडापाव भेटलेला. पाऊण तास मला वाटतं, अर्धा पण नाही पाऊण तास उभं राहिल्यानंतर वडापाव भेटलेला आहे. म्हणजे विचार करा किती हाईप आहे या वडापावसाठी. सर्वात फेमस वडापाव, सर्वात ओल्ड वडापाव या अशोक वडापाव, त्यामुळे एवढी हाईप आहे. आणि आता खातो मी चांगल्या ठिकाणी बसून, कारण की खूप पाय दुखत आहे माझे. बसायची इच्छा आहे, बसतो आणि मग खातो. बघूया काय अशा वडापावमध्ये की यासाठी एवढी हाईप आहे. वडापाव आहे आणि आपलं जे चुरा असतो ना तो आहे आणि 2-3 प्रकारचे चटण्या आहे. गोड गोड लागतो यार. चटणी एवढी टाकून दिली खटाई, गोड गोड लागतोय पुन्हा. नॉर्मल वडापाव सारखा आहे.
जास्त काही स्पेशल नाही आहे आणि फक्त चटणीमुळे जास्त गोड लागतोय. खटाईवाली चटणी टाकलेली ना, त्यामुळे जास्त गोड लागतोय. इकडे 1 तास घालून मी 2 वडापाव खाल्लेले आणि आता मला समजलं की माझ्या ह्या लेनमध्ये ना बीच आहे आपला, हे दादर चौपाटी आहे. दादरचा बीच इथे बघा, ते दिसत पण असेल मे बी, समुद्र इथे. आणि मला आता समजलं, मी गुगलवर चेक केलं, म्हटलं बघू इथून समुद्र किती दूर आहे. मला इकडेच आहे 200 मीटरवर वॉकिंग डिस्टन्स. पण आता मला महालक्ष्मीला जायचं आहे. जर इथे नसतं आलो ना मी महालक्ष्मीला, आता दर्शन पण करून घेतलं असतं. मी आता पोहोचलेलं आहे महालक्ष्मीला आणि आता इथे शेअरिंग टॅक्सी आहे. या शेअरिंग टॅक्सी आहे, याने मला आता जायचं आहे महालक्ष्मी टेम्पलला, म्हणजे महालक्ष्मी मंदिरात. महालक्ष्मी मंदिर चला. बट हा एरिया एवढा लक्झरी एरिया आहे ना गाईस, महालक्ष्मी एरिया. म्हणजे प्रभादेवीपासून सुरुवात होतेच. बघा किती मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहे ह्या. आणि याच्या मागे दाखवतो मी तुम्हाला, तिथे ते ट्विन्स टावर आहे, ते दिसतंय का? आणि ट्विन्स टावर आहे ना महालक्ष्मी मंदिराकडून एवढे छान दिसतं ना, आणि काय सांगू. आणि एंटेलिया म्हणजे अंबानीची जी बिल्डिंग आहे ना मोठी, ती एवढी मस्त दिसते ना. काय लास्ट टाइम मी गेला होता तेव्हा इधर बैठो काय ये आगे बैठो. मी पोचण्यातच आहे महालक्ष्मीला आणि इथे हे बघा ट्विन्स टावर. तुम्हाला सांगितलं ना इथून एवढा मस्त व्ह्यू येतो ना ट्विन्स टावरचा. असे विचार की एंटेलियाला पण चालत जाऊ. मी बोलवलेले, त्यांनी कधींचे बोलवत आहे बिचारे. ते महाकुंभला गेले होते म्हणून मी गेला नाही. आता आलेले तर बोलवत आहेत, चाललं जाऊ म्हटलं त्यांच्या घरी. बघतो आता, लावतो फोन त्यांना. वरतून हा एवढा भारी रोड आहे ना, काय सांगू. आणि जी समोर बिल्डिंग दिसते ना, नाही ही नाही आहे, ही रेमंडची आहे. एक सेकंड, नाही बघा रेमंडची बिल्डिंग आहे ही. गाईस तर मी फायनली पोचलो आहे महालक्ष्मी मंदिराला आणि आता मध्ये जाईल. आधी महादेवाचं मंदिर लागतं, मग अजून मध्ये जावं लागतं, तेव्हा येतं महालक्ष्मी मंदिर. आणि इथून तुम्हाला आता मी व्ह्यू दाखवतो ह्या रोडचा. बघा ते ट्विन्स टावर तिकडे, लोढाची तिथे, आणि एक अंबानीची हे एंटेलिया इथे आहे ना. इथून मस्त म्हणजे जवळच आहे. लाईक मी पायी पण जाऊ शकतो बघण्यासाठी फक्त खालून. तर आता बघतो ते झाल्यावर महालक्ष्मी मंदिरातलं दर्शन वगैरे. चला आता ही एंट्री आहे इथून. आणि एंट्री केल्याबरोबरच इथे खूप सारे कबूतर दिसतात आणि हे चणे विकणारे बसलेले असतात. कबुतरांना चणे द्यायचे. या या काहीच नाही माझ्या हातात. इथे हे आहे महादेव मंदिर, श्री त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर. आणि त्यानंतर मग इथे मध्ये जावं लागतं. ते मध्ये गेल्यानंतर अजून थोडं पुढे चालायचं. आता करू महालक्ष्मी मातेचे दर्शन. बघू किती वेळ लागतं, कारण की आज पौर्णिमा आहे ना. गर्दी तर नाही दिसत आहे बाहेर, बट मध्ये असू शकते. चला पोचलेलो आहे, दर्शन करू तिथे. तर गाईस आता फायनली दर्शन झालेलं आहे महालक्ष्मी मातेचं. आणि आज काहीच गर्दी नाही होती. मला वाटलं खूप गर्दी असेल, आज पौर्णिमा आहे तर आज गर्दी नाही होती. आणि आता दर्शन झालेलं आहे तिथे महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे मध्ये. आणि हे बाहेरचा एरिया आहे एवढा. फायनली महालक्ष्मी मातेचं दर्शन झालेलं आहे. मला वाटलं जास्त टाईम लागेल इथे, पण नाही, खूप लवकर दर्शन झालं. अराऊंड 5 मिनिटात दर्शन झालं माझं इथे. आणि आता मी झालेलो एकदम फ्री. आता कुठे जाऊ मी. चला महालक्ष्मी मातेचे दर्शन झालेले आणि मी आता एक्सप्लोर करायला निघालेलो आहे हा एरिया महालक्ष्मी. आणि बघेल आता पुढे कोणता एरिया आहे म्हणून. जिथे मी आता चाललेलं आहे ना सरळ एंटेलिया साईड, ती कोणती साईड आहे मला आठवत नाही आहे. बट आता ज्या रस्त्याने मी जातो ना, एवढा पॉश एरिया आहे ना हा, काय सांगू तुम्हाला. आणि प्रत्येक मिनिटाला म्हणजे सेकंदाला यार इथे लक्झरी कार्स, म्हणजे हा एरिया असतो एवढा भारी आहे ना, काय सांगू. बघूच शकता तुम्ही
आणि हा एरिया असा आहे ना, इथे जो पण व्यक्ती राहतो ना तो बिलकुल पण म्हणजे गरीब नाही आहे किंवा मिडल क्लास नाही. इथे जो पण राहतो ना तो करोडपती आहे. कारण की प्रत्येकाच्या फ्लॅटची किंवा घराची प्राईस आहे ना करोडोमध्ये येईल. तर आता बोलूच नाही शकत की कोणी इथे मिडल क्लास आहे. पण जो पण या एरियामध्ये राहत असेल काय नशीब असेल यार. म्हणजे हे असं नाही की आता घेतलेले घरं हे खूप आधीपासून 90sमध्ये घेऊन ठेवलेले लोकांनी. तर त्यांना ते बेनिफिट आहे तेव्हा घेण्याचं. तेव्हा स्वस्त भावात भेटले, आता करोडोच्या भावात विकले जातात. गाईस, तर मी आता आलेलो आहे लोढा टावरच्या खाली आणि हे लोढा टावर आहे. आणि इथून दाखवतो बघा, अँटेलियाच्या खाली मी आता उभा आहे. दुरून एवढं छोटं वाटतंय बघायला, पण आहे इथे आल्यानंतर एवढी मोठी बिल्डिंग आहे. असं वरती मान करून बघावं लागतं. टाट काय माहिती एंट्री नाही भेट कशी गोष्ट करतोय यार मी. पण गाईस हा एरिया एवढा म्हणजे सिक्युरिटी गार्ड्सने भरलेला आहे ना. इथे पण सिक्युरिटी बसलेली आहे. त्यानंतर गेटच्या बाहेर तर ऑफकोर्स सिक्युरिटी असतेच आणि त्या साईडला पण सिक्युरिटी. आता फ्रंट गेट तर ऑफकोर्स आहे, अँटेलियाचं फ्रंट गेट तर हेच आहे. लाईफमध्ये पहिल्यांदा अँटेलियाला एवढं जवळून बघतोय. मध्ये काय माहीत काय काय असेल काय काय नसेल, पण छान वाटते बघायला. आधी मी अँटेलियाच्या त्या साईडला उभा होतो, आता या साईडला आलेलो आहे बघा. आता लाईट लागलेला आहे ना. आणि लोढा पण बघा किती भारी दिसते यार. ब्ल्यू लाईट हिच्यावर लागतं ना, तर ही जी लाईन आहे ना ब्ल्यू लाईट ही छान वाटते. आणि याच्या समोर अँटेलिया आहे. अँटेलिया ते काम पण सुरू आहे अँटेलियामध्ये काहीतरी. लिफ्टवरती जाते, लिफ्टनी सॉरी ते काहीतरी काम सुरू आहे ते त्याच्या वरती जाते ते. आणि ह्या पूर्ण एरियामध्ये एवढी टाईट सिक्युरिटी आहे ना, म्हणजे प्रॉपर एका चौकामध्ये ना सिक्युरिटी गार्ड्स किंवा पोलीस म्हणजे असे पूर्ण चौकावर आहे. आणि तिथे एक डॉग आहे, ते व्हॅन दिसते ना ती मिलिटरी व्हॅन, त्याच्या मागे दोन जण घेऊन बसलेले, 2 जर्मन शेफर्ड आहे. आणि इथे एक डॉग आहे, हा बघा हा दिसत असेल थांबा, हा एक डॉग आहे भाई. एवढे तगडे डॉग आहे ना ते काय सांगू तुम्हाला. A few moments later. सो हे गाईस, आता वाजलेले रात्रीचे 10. अँटेलियाचं दर्शन करून मी सरळ आलेलो आता डायरेक्ट रूमवर, बिकॉज खूप थकला होता. मोबाईलमध्ये पण चार्जिंग नाही होती. मी तिथे जास्त एरिया फिरला नाही, तो जेवढं बघायचं तेवढं बघितलं. बसमध्ये बसला, ग्रँड रोडला गेला, ग्रँड रोडवरून डायरेक्ट अंधेरियाला, मेट्रोने वर्सोवा आला आणि वर्सोवानंतर रूमला आला. आता जेवण केलेलं आहे मी. आणि याला तर तुम्ही ओळखता, सुधांशू, याला आधी पण ब्लॉगमध्ये बघितलेलं आहे. आणि आता तो तर झोपलेला आहे तिकडे, तो लास्ट ब्लॉगमध्ये यायला. आणि हे हा आहे प्रमोद दादा, हा आहे नांदेडचा आहे ना दादा तू. तर आम्ही 3 जण मराठी आहे आणि तो एक बनारसी आहे. तर आता मी या ब्लॉगला इथे एंड करतो. आय होप गाईस तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. जय श्री राधे.